विराज काय खेळतो? आ गोट्या? हे काय गोट्यात होय? गोट्यात पडले तुझे खाली का तोडले तर वर जाऊन? त्याला गोट्या नाही, त्याला कैरी म्हणतात, कैरी बारीक छोटी छोटी. आणि मोठं झालं आंबे म्हणतात, आंबे खायला. खाली पडले होते होय? इतक्या पडतात त्याला कस काय र? बघ किती घेतल्यात. विराज म्हणतोय कैरीला गोट्या, ह्या गोट्या इतक्या गोट्या चालल्यात खेळायला सकाळी सकाळी. किती वाजता? 4 वाजता. सकाळच्या आता सध्याला 8:30 वाजल्यात. किती? 8:30 झालीत. हा जा घरी जा. आता काय कर, आंघोळ करून घे बरं का. शाळेत सोडतो तुला मी. जा आंघोळ करून घे पटकन. चालला विराज घरी आंघोळ करायला आता. आणि मी चाललो होतो रानात सकाळी सकाळी. चला सकाळी सकाळी 8:30 वाजल्यात आता सध्याला. आणि थोडासा घास आणायचा आहे सकाळी शेळ्याला, म्हणजे तेवढीच एक एक काम कमी होतंय आणि घरी मदत पण होती. तर दीपावलीला पण स्वयंपाक, सकाळ सकाळ थोडंसं किराणा दुकान आणि सगळ्याच गोष्टी बघावं लागतात. मग थोडी मदत म्हणून आपण पण थोडासा घास कापून घरी न्यायचा. तर मग सकाळ सकाळ थोड्या शेळ्या खात्यात आणि पुन्हा मग दुपारून जातात चरायला. पण थोडासा न्यायचा, लय नाही नेत, पण थोडा थोडा रोजचा आपला नेतो. मग बाकीचं घास नेल्याच्या नंतर थोडीशी अजून दुकानाला थोडी मदत करू लागायची आणि नंतर आपल्या ड्युटीला जायचं असते. तर चला आज पटकन सर्व दाखवतो. विराजला पण शाळेत सोडणार आहे. विराजचं आवरलं आहे का, दीपालीचं काय चाललं आहे, आजच्या पण व्हिडिओमध्ये थोडं थोडं शॉर्टकटमध्ये मी दाखवणार आहे. आलो आहे आता घासात बोलता बोलता. तर बघा तिथून आंब्यापासून इथपर्यंत आत्तापर्यंत बोलत आलो आहे. तोपर्यंत व्हिडिओ बी झाला आणि बोलणं बी झालं. आलो आता घासात. आता घासात तिथं येळ आहे, घेतो घास कापून आणि पुन्हा आपलं जायचं तिकडंच आंब्याकडं सरळ सरळ घास घेऊन. होतंय काय माहिती का, सारखं सारखं रोज येतोय पण थोडं 1-5 मिनिटाचं येणं होतंय रानात. रोजचं दिवसाचं येणंच होत नाही माझं. तर आता सकाळ सकाळ घास नेला ना तर उद्या सकाळीच पुन्हा येणार मी. आणि एवढं काय रानात चक्कर होत नाही. तर संध्याकाळी बी आल्यावर काय होतं, उशीर होतो आणि मग काय रानात येत नाही. चला थोडं थोडं आपलं पाणी वगैरे द्यायला संध्याकाळी पण यायला पाहिजे. तर आज संध्याकाळी बघतो वेळ भेटला तर ह्याला पुन्हा थोडं थोडं पाणी देण्यासाठी संध्याकाळी येण्याचा प्रयत्न करतो. सकाळ काय होतंय, उठल्यापासून आतापर्यंत दुकान असल्यामुळं काही जास्त रानात येणंच होत नाही. टाईम रानात यायला भेटणारच जास्त. आणि ज्वारी पण काढायला आली म्हणलंय, तसंच ज्वारी पण काढून घ्यायची आहे. तर चला आता घास कापतो, जातो घरी. काय सांगावं, कामाचं वेळ भेटणं फक्त सकाळीच मला वेळ भेटतो, नाही तर कामात वेळच भेटत नाही. त्याच्यातले ते शॉर्टकटमध्ये मी व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करतो की सकाळी सकाळी काय चाललं आहे. तर असं आहे साईडला वातावरण एकदम मस्त. सकाळी सकाळी 8:30 वाजता कसं दिसतंय बघा साईडला. तर अशा मस्त वातावरणात वर आभाळ पण एकदम अजिबात ढग वगैरे नाहीत, एकदम निळं निळं आकाश आणि तसंच रानातलं असं वातावरण. आता घेतो हिरवा हिरवा घास एकदा कापून. सकाळी सकाळी घेतोय असा घास कापून. मग आपलं टपकून थोडासा घास एकदा कापला की मग आपलं सकाळ थोडीशी मदत करू लागत असतो मी. पुन्हा ड्युटीला गेले की मग काय आपलं हिडिओ बी नाही आणि रानातलं काही काम बी नाही. एकदा इथंच सकाळ जे काही काम असेल तेवढंच काम करू लागायचं. पुन्हा एकदा ड्युटीला गेलं की मग पुन्हा काही संध्याकाळी 8-9 वाजतात कधी कधी. मग काय आपला हात लागत नाही, रानात येत नाही मी आणि काहीच नाही. आणि थोडं थोडं काम करू लागतो. लय असं काय आपल्याला आवर्जून लय मोठं काम नाही की बाबा हे काम केलंच पाहिजे. मी पहिलेच सांगितलं जेवढं होईल तेवढंच मी करीन, मला नाही भेटत वेळ म्हणलं. बाकीचे लय उद्योगाने काय आपल्याला काय टाईम भेटत नाही. त्यामुळं माझ्यावर काय कोणी फिक्स नसतं. आलो तर ठीक आहे, नाही आलो तर नाही. मग तर ते येते तर नेतात. फक्त आपल्याला जेवढं मनाने सहकार्य करता येईल, जेवढी मदत करता येईल तेवढी मी मदत करीत असतो. चला बघता बघता घास कापून झालाय आता. आता निघायचं आहे घरी. आणि खास महत्त्वाची गोष्ट काय सांगायचं आज, तर आज सांगायचं एवढंच आहे की माणसाने आनंदी राहिलं पाहिजे का. प्रत्येक धावपळीच्या जीवनात खरं सुख हे आत्ताच असतं, ह्याच वयात असतं. आत्ता आपण जे जगतो, जे आपल्याकडं आहे ते सर्वात मौल्यवान आहे जीवन आपलं. आणि आनंदाने राहायला पाहिजे. आता सगळं आपल्याकडं सगळं आहे म्हणायचं. 2 टायमाला आपल्याला पोटभर जेवण भेटतं आहे आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आहेत. आणि आपलं शरीर पण चांगलं आहे, काही दुखणं नाही, भाणं नाही. हा असं मौल्यवान आपलं जीवन आत्ताचं चालू घडीचं आत्ता एवढं भारी जीवन आहे. तर ह्या जीवनामध्ये आपण आपला आनंद घेतला पाहिजे, नाही का. म्हणजे मानलं बी पाहिजे की चांगलं आहे म्हणून.
तर बरेचसे लोक काय करतात, पुढं बघत आहेत, पुढचं आयुष्यात बघत आहेत. पुढं काही दिवसांनी मी थोडंसं काहीतरी केल्याच्या नंतर मग मी सुख मानल, किंवा मग मी नंतर आईस करायचे दिवस येतं, हे जे ते येत. तर तसं काही नाही बरं का. पुढं बी आहेत दिवस, पण आत्ताचे बी दिवस आहेत ना, हे चांगले दिवस येतं, हे मानलं पाहिजे. काम तर हे केलंच पाहिजे, सर्वांनी काम करत राहिलं पाहिजे. रोजचं काही ना काही आपलं नाही का, जे काम आहे सर्वजण काम करतात, पळतात धावपळीची. आत्ताचं आयुष्य ही धावपळीचं आहे. ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना, त्यावेळेस महिना सुट्ट्या असल्या ना, तर आम्ही काहीच काम करत नव्हतो. पण आज असं आहे की कोणताही माणसंच बसून नसते नाही का. प्रत्येक माणूस हा काम करतोय आणि धावपळीत पळत राहतोय. तर आताचे जीवन धावपळीचं, कोणीही असा आराम करत नाही. पण त्याच्यातून बी जेवढा वेळ भेटेल तेवढा आराम करणं थोडंसं, आणि थोडंसं फ्रेश राहणं, आणि हाय ही जीवनात जे आपल्याकडे आहे, जे आहे ते एकदम चांगलं म्हणून जगायचा प्रयत्न करा. भरपूर लोक पैशाच्या मागं पळतात. पैसे हे कमवणं किंवा असणं खूप गरजेचं आहे आज नाही का, त्याशिवाय तर काहीच नाही. पण ते पैशाच्या मागं पळता पळता आत्ताचं आयुष्य आपण विसरून चाललो. तर आयुष्य ही पुन्हा आपलं आपण काय पैशाने हे दिवस पुन्हा एकात घेऊ शकत नाहीत. त्याच्यामुळं हे मौल्यवान दिवस येतं. तर ठीक आहे, पैसे तर कुणी कष्ट करतं त्याचं करून द्याच, काम तर केलंच पाहिजे. पण आजचे जे दिवस आहेत चालू सध्याला, एकदम मस्त जीवन चालू आहे आपलं. आणि देवाने आपल्याला एकदम नाही का स्वतः शारीरिक म्हणजे काही अडचण नाही, दुखणं नाही, काही नाही, आणि एकदम दिवस चांगले आहेत. हाही पोटापुरतं, खाण्यापुरतं, म्हणजे जगण्यापुरतं आवश्यकता वस्तू जी आहेत त्या आहेत आपल्याकडं. ह्याच्यात भरपूर असं ज्यांच्याकडे आहे त्यांनी सुख मानलं पाहिजे, आणि थोडंसं आपले कामं करतच राहिले पाहिजेत. पण म्हणण्याचा उद्देश असाच आहे की आनंदी राहिलं पाहिजे. मी रोज हॅपी आपला हेडू काढायचा प्रयत्न करतो रोजचे रोज. तर माझं कारणच हे की काम तर आपण करतच राहतो. ते काय मी दुसऱ्या अँगलनी दाखवत नाही की म्हणजे जे काय आपण धावपळीत काम करतो ते तर काय मी जास्त दाखवत नाही. पण जे सकाळचं जीवन आहे बुवा, थोडंसं का व्हायना 1-2 तास आपण सकाळ जे जीवन आपलं चाललं आहे त्याच्यात थोडासा हेडू करायचा, त्याच्यात थोडासा एन्जॉय करायचा, आणि थोडं रोजची मी लाईफ दाखायचा प्रयत्न करतो आहे. तर त्याच्यामुळं दाखवायचा प्रयत्न करण्यापेक्षा दाखवतोय बी, आणि थोडासा स्वतःला पुन्हा काही काळानंतर अजून 10-15 वर्षांनी पुन्हा मला माझे हे व्हिडिओ बघायला भेटतील, पुन्हा हेच दिवस माझे बघायला भेटतील, आठवणीत राहतील. त्याच्यामुळे मी रोजचे व्हिडिओ बनवतोय. तर माझा दुसरा उद्देश सध्याला तर काहीच नाही, फक्त व्हिडिओ आपले बनवायचे. आपल्या आयुष्यात काय चाललंय हे आत्ता सध्याला हे जर केलं तर पुढं 10 वर्षांनी आपण काही चुका केल्यात, किंवा काय आपलं चुकलंय, किंवा ह्याच्यातून काय आपल्याला हे होतंय सगळं आपल्याला अनुभवायला भेटल. तर चला, आता घास कापलाय तर घास घेतो आणि जातो आता घरी. चला, आता सध्याला घेतलाय घास आणि आता चाललो घरी. तर मग काय होतंय की आपलं काम बी होतंय सध्याला नाही का, जे काम आहे थोडंफार काम बी होतं, आणि आपला व्हिडिओ पण होतो, आणि थोडीशी आठवण म्हणून आपल्या व्हिडिओ पण आठवणीत राहतील. की ज्यावेळेस 5-10 वर्ष निघून जातात ना, त्यावेळेस आपल्या सगळ्याच गोष्टीत बदल होतो. आपल्या परिस्थितीत बदल होईल, गरिबी नाही तर श्रीमंती, दोन्हीपैकी थोडंसं, म्हणजे गरिबी होऊ शकतो किंवा थोडंसं चांगलं बी होऊ शकतं उद्याचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं आत्ताचं जीव आहे ते पण डाळणार आहे. 10 वर्षांनी अजून आपण थोडंसं दिसायला बी फरक होणारच आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ काढलं तर आपल्याला आठवणी राहत्यालच जरूर. आणि चला, आता सध्याला रोजचा माझा असं थोडा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न चालू असतो. आता शॉर्टकटमध्ये अजून विराटचं आणि दीपालीचं काय काय चाललं सर्वांचंच एकदा थोडंसं मी दाखवतो एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. चला, आलू पार घरापाशी. बघा, बोलता बोलता पटकन बोलण्याच्या ह्याच्यात काम बी उरकत आहे, पटकन घरी पण येतो. आणि बघा, वहिनीचं पण धुणं चाललंय मस्तपैकी, गाय बांधली सावलीत. सकाळ सकाळ सगळीच कामं करत आहेत. काम करावं लागत आहे, काम केल्याशिवाय पर्याय नाही. बघा, दुकानाला पण गर्दी झाली. दीपाली दुकानात आहे. चला, गिरायक देते दीपाली करडाला. आता शेळ्याला सगळ्या घास बांधून घेतो एकदा पटकन. एकदा घास बांधला म्हणजे काय अडचण नाही. चला, आता घास पण बांधून घेतलाय शेळ्याला. घास आहे ना, घास असं चांगला बांधला म्हणजे वायाला जात नाही, नाही तर खातच नाही शेळ्या. सगळ्या शेळ्याला घास बांधून घेतला सकाळी सकाळी. रानातून आला ना, असे थोडी कामं असतात नाही का. तिथं पण शिळीला बांधला, नाही तर काय करतात, खाली जर टाकला ना वायाला जातो. बघा, इथं खाली टाकला वायाला जातोय. आता इकडं टाकतो, गाईने खाल्लं तर गाईला नेऊन खाली टाकलं की खातच नाही शेळ्या. शेळ्या लई हे असतात, फक्त कवळं आणि शेंडाच खातात, बाकीचं खातच नाहीत. हे गोळा करतो राहिलेला आता आणि टाकतो गायला नेऊन. आता पितो का टिपाडातच का डायरेक्ट?
टिपडशिवाय पेत नाही तुम्ही काय वास मारताय काय पाणी चला विराजला सोडायचा टाइम झाला शाळेत विराजला शाळेत सोडायची हा चल बरं बाळा चल पटकन आला का बस डायरेक्ट बालवडीत आता दुपारीच येतो सकाळी 9:30 वाजता जातो दुपारी किती वाजता येतो आता तू आत्ताच काय झालं तर लस्सीची गाडी आली ती आत्ताच लस्सी घेतली मस्तपैकी फ्रीजमध्ये लस्सी लावून घेतली त्याच्या खाली पण लस्सी लावली हिथं मस्तपैकी पुन्हा टिंग स्प्राईट लावलेली हिथं पुन्हा लस्सी पुन्हा हिथं लस्सी आणि पुन्हा वर पण लस्सी तर अशी लस्सी नवीन आलेली आहे लस्सी लावलेली आहे थोडं स्प्राईट आणि ही आहे बघा टिंग आणि ह्याच्यात आहे माझा दहावाला असं थोडंसं उन्हाळ्याचं गार 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 सगळं फ्रीजमध्ये भरून ठेवलं आहे आणि उन्हाळ्याचं विकायला लागतं पण तर ही लस्सी आहे मस्त लस्सी एकदम नाही का पॅकिंगची ही भरपूर इकती आणि चांगला सेल होतो आणि आपण व्हिडिओमध्ये दाखवलं ना तर आपले कोणी व्हिडिओ इथले बघत असेल ना प्रॉपर इथले तर आपला इकडे सेल थोडासा वाढतो तर सकाळ सकाळ आनंदी पण खाली होती निस्ती पायाला धरती मला कडायला घ्या कडायला घ्या कडायला घ्या आता सकाळ सकाळ कामं बी आवरायचे असते आणि हिचं असतं मला कडायला घ्या बघा कशी बघा ही टुकुमुकू आता झोपावा बाळा थोडा आराम करावा आम्हाला काम करून द्यावा मला ड्युटीला जायचंय बाळा जेवण करायचंय अजून आत्ताच मी विराजला पण शाळेत सोडलंय आणि सगळंच आता आवरलंय आता जेवण करून ड्युटीला जायचंय सकाळी सकाळी थोडंसं असतेच काम उरके तर टाईम होतोच आणि बऱ्याच वेळ झाला दुकानाला गिराईक पण होतं मग व्हिडिओ नाही काढला कारण प्रत्येकच माणसं आल्याच्या नंतर व्हिडिओ काढतात नाही आता लस्सीची गाडी पण आली ती गेली पण आपल्याला काय सगळ्यांचे व्हिडिओ अजून काय काढू वाटत नाहीत कारण ते पण लाज येते तर मोकार बळच व्हिडिओ काय काढण्यात चांगलं नाही वाटत काहींना लाज वाटते नाही का सवय नसती तर चला ठीक आहे आता सगळं मटेरियल लावून घेतलंय दुकानात दीपाली जरा असलं जेवायला वाढ बरोबर मला आता मी जेवण करून जातो ड्युटीला तर फ्रीज बंद करतो लाईट पण आहे तर फ्रीजमध्ये ना रोजचे रोज थोडं मटेरियल लावलं ना गारगार तर इकं सध्याला इतकं ऊन पडतंय आणि गारगार वस्तू पूर्ण थांब आनंदी एका त्यात तर आता आज पेप्सी पण आणावं लागेल पेप्सीचा पुडा इथं ते सोडतो म्हणजे पेप्सी संपलेली आहे मग पेप्सी पण इकायला बरं म्हणतंय